मित्रांनो, आत्ताच मान्सूनची तारीख जाहीर झाली आहे. राज्यात कोणत्या तारखेपासून पावसाळा सुरू होणार? हवामान विभागानं दिलीय तारीख. तारीख पाहताच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चिंतेचं वातावरण. कारण हवामान विभागाने मान्सूनच्या संदर्भातला अंतिम अंदाज जाहीर करत असतानाच महाराष्ट्रासाठी 2 मोठे धोके सांगितलेत. पहिला धोका हा उष्णतेचा आहे. पुढील 3 दिवसांत या 20 जिल्ह्यांमध्ये उष्णता 48 अंशांच्या वरती जाणार असल्याच्या जिल्ह्यांची यादी आता समोर आली आहे. आणि एका मोठ्या चक्रीवादळाचा धोका देखील समोर आलेला आहे. या चक्रीवादळाची तारीख देखील जाहीर झालेली आहे. अशा 2 तारखा सांगितल्या आहेत की त्या तारखांना महाराष्ट्रात भयानक उष्णता असणार. तसेच मान्सूनची तारीख कोणती आहे, कोणत्या तारखेला पावसाळा सुरू होणार, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के पाऊस आणि कुठे सर्वात कमी पाऊस, याची सगळी सविस्तर माहिती आता आलेली आहे. पहा, यावर्षी परिस्थिती भयानक आहे. यावर्षी सुपर एल-निनो सक्रिय झाल्यामुळे पावसाळ्याची तारीखही बदलली आहे. पहा, लोकांना खोटं वाटत होतं, पण जेव्हा हवामान विभागाचा प्राथमिक अंदाज समोर आला होता, ज्याच्यामध्ये जे सांगितलं होतं ते ऐकूनच लोकांना धक्का बसला होता. कारण की त्याच्यात सांगितलं होतं की दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होण्याच्या बातम्या त्यावेळेस व्हायरल झाल्या होत्या. पण त्यावेळेस तो प्राथमिक अंदाज होता. पण अखेर तो फायनल अंदाज आला आणि त्या अंदाजात पावसाचे सगळे चित्र समोर आले. आता पाऊस तर एका विचित्र तारखेला येतोच आहे, पण सगळ्यात मोठा धोका जो आहे तो सध्या सुरू असणाऱ्या भयानक उष्णतेचा असून ती उष्णतेची तीव्रता आता दुपटीने वाढण्याचा धोका देण्यात आलाय. आणि यासोबत मान्सूनच्या तारखेबरोबरच आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की मान्सूनची खरी तारीख काय आहे, कोणत्या तारखेला पाऊस हा सुरू होणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये काय काय तारखा समोर आलेल्या आहेत याचीच माहिती आपण पुढील 20 सेकंदात घेतोच आहे. पण त्याचबरोबर सध्याचा जो धोका आहे तो धोका आहे हीट वेव्ह किंवा उष्णतेचा. तर त्या उष्णतेचा जो धोका आहे तो कोणत्या 20 जिल्ह्यांमध्ये बसणार आहे, काय उष्णतेच्या तारखा आहेत, काय काळजी घ्यायला सांगितलीये ते पाहणार आहोत. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा आपण पाहणार आहोत की चक्रीवादळाची तारीख काय. लक्षात घ्या, जेव्हा सुपर एल-निनो येतो तेव्हा इतके भयानक चक्रीवादळ येते की अक्षरशः संपूर्ण देशामध्ये हाहाकार उडतो. तुम्हाला खोटं वाटेल, 15 ते 20 वर्षांपूर्वी असाच सुपर एल-निनो सक्रिय होता आणि तेव्हा याच एका चक्रीवादळाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड नुकसान केलं होतं. त्यामुळे चक्रीवादळाची तारीख देखील आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर त्यामुळेच आपण आता वेळ न वाया घालवता सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतोय की हीट वेव्ह जी उष्णतेची लाट आहे ती लाट अशा पद्धतीने आहे. त्यानंतर त्या लाटेमुळे साधारणपणे कोणत्या जिल्ह्यांना धोका आहे, कोणत्या 2 तारखा सांगितल्या आहेत ज्या तारखांना सावध राहायचं आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा मान्सूनच्या तारखेचा आणि तिसरा मुद्दा चक्रीवादळाचा. हवामान विभागाची एक बैठक झाली आणि त्या बैठकीतून मान्सूनची तारीख जाहीर झाली. पावसाळा कधी सुरू होणार हे सांगण्यात आलं. पण त्याचबरोबर महाराष्ट्रामधील 2 मोठ्या संकटांची सूचना देखील देण्यात आली. कारण की आता चक्रीवादळ जवळ येतंय आणि त्याआधी येतोय उष्णतेचा तो गोळा. पहिला इशारा आपण पाहतोय तो म्हणजे उष्णतेचा. होय, सध्याची उष्णता, उकाडा जो तुम्हाला जाणवतोय तो उकाडा दुपटीने वाढणार आहे. कारण की भारतावर सध्या हीट डोम तयार झालाय. म्हणजे जेव्हा एखाद्या विशिष्ट भागावर उच्च दाबाचे क्षेत्र तयार होतं आणि ती गरम हवा कोंडली जाते तेव्हा त्याला हीट डोम म्हटलं जातं. हीट डोम म्हणजे एका दृष्टीने गरम हवा एका ठिकाणी जमा होणं असं म्हणतात. आणि ज्यामुळे उष्णता इतकी वाढते की कमी होण्याचं नाव घेत नाही. काल परवा उष्माघाताने अनेक ठिकाणी दुर्दैवी घटना घडल्याची उदाहरणे तुम्ही पाहिली असतील. पण आता विशेषतः उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भासाठी हा अतिशय गंभीर इशारा आहे. विदर्भातील अकोला, अमरावती यांसारख्या जिल्ह्यांमध्ये तर तापमानाचा पारा 45 अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने सर्वसामान्यांसाठी 5 महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. कारण ही उष्णतेची लाट केवळ उन्हाळा नाही तर आरोग्यासाठी मोठा धोका आहे. आता ही उष्णतेची लाट नेमकं कधीपर्यंत राहणार, त्याच्या तारखा काय आहेत आणि कोणत्या 2 तारखांना उष्णतेची लाट सर्वाधिक असणार आहे ती तारीख आता हवामान विभागाने बैठकीमध्ये जाहीर करून टाकली आहे. पण आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ती चक्रीवादळाची तारीख काय आणि मान्सून नेमकं कधी धडकणार, मान्सूनची काय बातमी आलेली आहे. हा मुद्दा आपण अगदी डिटेलमध्ये समजून घेऊया. कारण की मान्सूनचा फायनल अंदाज देतानाच त्या मान्सूनच्या शेवटच्या फोटोमध्ये तो चक्रीवादळाचा भयानक राक्षस दिसलाय. आणि ते चक्रीवादळ साधं सुद्धा नाहीये. 120 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने महाराष्ट्राकडे धडकतंय. त्यामुळे ते फक्त पाऊस घेऊन येणार नाही तर त्याच्या मागून प्रचंड वाऱ्याचा वेग इतका
धक्का घेऊन येईल की सगळीकडे अक्षरशः हाहाकार उडणार आहे. मग सध्या उष्णतेची जी लाट सुरू आहे तर ती लाट कधीपर्यंत राहणार आणि कोणत्या 2 तारखेला हा जो हीट डोम आहे तर हा सगळ्यात जास्त दणका देणार याची तारीख आपण आधी पाहतोय. आता चक्रीवादळाची तारीख जाणून घेण्याआधी सगळ्यात आधी मान्सूनच्या बाबतीतली माहिती हवामान विभागाने सांगितली, ती म्हणजे मान्सूनचा काय अंदाज आला. एक मॉडेल आहे ज्याला एक्सटेंडेड रेंज मॉडेल म्हणतात. तर त्या मॉडेलमध्ये सांगण्यात आलंय की मान्सूनची तारीख कशी असणार, कधी मान्सून सुरू होणार, कधी संपणार, कधी पावसाळा कोणत्या जिल्ह्यात कसा होणार याचा अंदाज आपण आधी जाणून घेऊया आणि त्यानंतर त्या भयानक चक्रीवादळाची तारीख जाणून घेऊया आणि ही डोम कधी जास्तीत जास्त ॲक्टिव्ह राहणार याची तारीख. या वर्षीच्या मान्सूनबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली असून यंदा पाऊस वेळेआधीच दाखल होण्याचे संकेत मिळत आहेत. हवामान विभागाच्या सुधारित अंदाजानुसार मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात पोषक हालचाली सुरू होतील, ज्यामुळे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच तळ कोकणात मान्सूनची चाहूल लागू शकते. जूनमध्ये कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता असली तरी मे महिन्यात राज्यावर एका मोठ्या चक्रीवादळाचे संकट घुंगावत आहे. साधारणपणे 14 ते 21 मे या दरम्यान अरबी समुद्रात एक शक्तिशाली सिस्टीम तयार होत असून 20 आणि 21 मे या 2 तारखा महाराष्ट्रासाठी अत्यंत संवेदनशील राहतील. या काळात किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग ताशी 120 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो, ज्याचा थेट परिणाम मुंबई आणि कोकणच्या जिल्ह्यांवर होण्याची भीती आहे. विभागीय पातळीवर विचार केला तर कोकणात प्रचंड उकाडा आणि चक्रीवादळाचा धोका जास्त आहे, तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ट्रफ लाईनमुळे विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा जोर कायम राहील. दुसरीकडे विदर्भात मात्र पावसाऐवजी सूर्याच्या प्रखर किरणांमुळे उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून तिथे जनजीवन विस्कळीत होऊ शकते. यंदाचा मान्सून लवकर येणार असला तरी ही संभाव्य चक्रीवादळ मान्सूनच्या प्रवासाला वेग देणार की त्यात अडथळा निर्माण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी या बदलत्या हवामानाचा अंदाज घेऊन सतर्क राहणे गरजेचे आहे. आतापर्यंत आपण हवामान विभागाने दिलेले तांत्रिक माहिती आणि अंदाज सारखा पाहिला, पण एक गोष्ट लक्षात घ्या, निसर्ग हा आपल्या हातामध्ये नसता. हवामानाने दिलेले अंदाज म्हणजे एक शक्यता आहे, म्हणूनच आपण ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो, जेणेकरून तुम्ही सतर्क राहावं. आता मला तुम्हाला सर्वांना एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही सध्या व्हिडिओ महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून आणि गावातून पाहत आहात? तुमच्या भागात सध्या उन्हाची तीव्रता किती आहे आणि तुम्हाला ती पावसाची काही चिन्ह दिसतायत का? तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंट करून नक्की सांगा, कारण तुमच्या कमेंट्समुळे आम्हाला त्या त्या भागातील ग्राउंड रिपोर्ट समजायला मदत होते. बघा, आपण व्हिडिओत पाहिलं की सुपर एल्निनोमुळे, हीट डोममुळे परिस्थिती थोडी गंभीर वाटते, पण ही केवळ शक्यता आहे. अनेकदा असं होतं की चक्रवादळाच्या दिशेत शेवटच्या क्षणी बदल होतो आणि संकट टळतो. त्यामुळे घाबरून जायचं कारण नाही, फक्त सावध राहणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, विशेषतः तुम्ही पेरणीची घाई करू नका. मान्सूनची जी तारीख आपण सांगितली ती तारीख ओलांडल्यानंतर आणि जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्यानंतरच पुढचा निर्णय घ्या. तुमच्या भागात गेल्या काही वर्षी पाऊस होता का? आणि यावर्षी तुम्हाला काय वाटतं, पाऊस लवकर येईल की उशिरा? तुमच्या मनातील शंका आणि तुमचा अंदाज कमेंट्समध्ये नक्की लिहा. आम्ही प्रत्येक कमेंट्स आणि चक्रीवादळावर आधारित व्हिडिओ बनवतो. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात 4.5 ते 4.5 वर्षीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ती खरंच चिंताजनक आहे. तुम्ही वाढावा दुपारी 12 ते 4 या वेळीत काम टाळणं हा सध्या सर्वात उत्तम उपाय. एक छोटीशी विनंती, या उन्हात आपल्या मुक्या प्राण्या